ब्लॉग ना आपला एकदम संध्याकाळी शूट होतोय आणि आता माझं जरी दूध काढायचं काम तर हे आमचं वासरू कसं दूध पिते. बस 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 हां फेस यूज तर पिलाय आता. चला 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 माय चलो आता काढून घेऊया दूध. तर आजचा ब्लॉग ना जरा उशिराच स्टार्ट केलेला आहे संध्याकाळी, कारण ना माझं तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मला बोलायला खूप जास्त त्रास होत होता. दिवसभर आहे ना आज ब्लॉगच काढला नाही आणि आता पण काढणार नव्हते, पण म्हणलं 2 दिवसापासून आपण रेग्युलर डेली ब्लॉग टाकतोय तर आजचा ब्लॉग पण खंड पडायला नको, रोज ब्लॉग पडलाच पाहिजे. तर आता ना मला जायचं चारा कापायला, पण विषय असं झाला मम्मी माझ्या आणि तिकडे गेलेली आणि मला वेळात सापडत नाही चारा कापायला. तर मी आता ढेप घेऊन आले गाईला ढेप द्यायला. पहिले ढेप देते आणि जर मी सगळीकडे पाहून आले पण आधी मला सापडलंच नाही. मी तुलाच खाणे नाही तर ढेप येण्यासारखी काय करते. तर चला आता विळा घेऊन जाऊया. वासरांना सगळ्यांना कुठे टाकली गाईला तर वासरायला ना गवत आणायचे मला. पण आजच्या ब्लॉगचा असा विषय झाला मी काढणार नव्हते, पण संध्याकाळी मला माझे मनात आलं की कशा सुट्टी मारा उगाच ब्लॉगला. काल पण काढला होता मी, परवा पण काढला होता. आता मी डेली लॉंग व्हिडिओ काढत जाणार आहे, तर प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डेलीचे आपले ब्लॉग पाहत राहा. तर माझी ना तब्येत म्हणजे बरी आहे, पण तोंड आलं आहे त्याच्यामुळे ना बोलायला एवढा त्रास होतो आहे, त्यामुळे मी ब्लॉग आज काढणार नव्हते. पण म्हटलं आता थोडंसं आता असं आपल्या घरात बोलावंच लागतं ना, बोलल्याशिवाय कुठं होतं. म्हटलं ब्लॉगला कशाला सुट्टी होऊन आता त्रास होऊन का होत नाही बोलायचं, पण ब्लॉग काढायचं. तर चला आता मस्त असं वातावरण आमच्या वावरातलं हिरवं कांडे गवत आहे मस्त छोटं छोटं, आणि हे इकडचं मोठं झालेलं आहे. तर आता आपण मोठं मोठं कापून घेऊ आणि वासरांना टाकून देऊ. तर असा होता आजचा ब्लॉग. तर मी आता इथं एंड करते आणि भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.